गुड मॉर्निंग मित्रांनो. आज वार बुधवार, डे 3 आपल्या 60 डे चॅलेंजचा तिसरा दिवस आहे. आज नेहमीप्रमाणे आपण 5:30 वाजता उठून सगळं आवरून आपलं वर्कआउटसाठी निघालेलो आहोत. मित्रांनो, मग तुम्ही बघू शकता आता आपण ग्राउंडवरती आलेलो आहोत. मला 6 वाजलेले आहेत. आपल्याला 10 ते 15 मिनिटं चेंज करण्यामध्ये जाणार आहेत. चेंज करून नॉर्मल वॉर्मअप करून आपण वर्कआउटसाठी जाणार आहोत, वर्कआउट चालू करणार आहोत. आज आपला वर्कआउट असणार आहे नॉर्मल स्लो रनिंग असणार आहे, कारण का आज आपला गोळ्याचा दिवस असणार. आज पूर्णपणे आपण गोळा टाकणार आहोत. काल आपला लॉंग म्हणजे स्प्रिंटचा वर्कआउट झालेला आहे, त्याच्यामुळे आज आपण फक्त गोळा घेणार आहोत. त्याच्यासाठी नॉर्मल रनिंग होणार आहे आपली. रनिंगमध्ये आज आपण 30 ते 45 30 ते 45 मिनटं आपण स्लो रनिंग करणार आहोत. मित्रांनो, आता आपलं 30 मिनटाचं स्लो रनिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण गोळा टाकून घेणार आहोत. गोळा टाकण्याच्या अगोदर आपल्याला बॉडी पूर्ण वॉर्म झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण थोडं डिप्स मारून घ्या. एक 20 डिप्सचा एक सेट मारून घेऊ आपण. तर आता आपण 3 स्टेपचं माप घेऊन बरोबर गोळा टाकून घेणार आहोत. मित्रांनो, आपलं आज ग्राउंड झालेलं आहे. नॉर्मल आपण मारली होती, आज रनिंग झाली होती आपली. 30 मिनिट रनिंग झाल्यानंतर आपण गोळा टाकून घेतलेला आहे. गोळा टाकल्याच्या नंतर आता वर्कआउट करून लुजनिंग झालेली आहे आपली. लुजनिंग करून आता आपण रूमवर जाणार आहोत. रूमवर जाण्याच्या पहिलं आपण थोडंसं बॉडी एनर्जीसाठी प्रोटीन घेणार आहोत. आपलं हर्बलाईफचं प्रोटीन आहे मँगो फ्लेवरमध्ये. हे तुम्हाला घ्यायचं असेल तर कोणतंही घेतलं तर चालेल. कोणतं तरी एक प्रोटीन थोडंफार बॉडीला एनर्जी इनटेक झालं पाहिजे. एनर्जीसाठी त्याच्यासाठी आपण थोडंफार प्रोटीन घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपला डाएट जर असेल तर. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत रूमवर. वर्कआउट करून आपण रूमवर येऊन आपलं सगळं आवरून घेतलेलं आहे. आवरून झाल्यानंतर आता आपण डाएट घेतलेला आहे आपला. हा आपला रोजच्या प्रमाणे आपला हा डाएट असणार आहे. 2 अंडे, मूग, मटकी, मोड आलेले सर्व आणलेलं आहे आपण. आणि हे साईडच्या डब्यात जे आपण बघता ते आपण उद्यासाठी भिजू घातलेलं आहे. त्याच्यामध्ये हरभरा, मूग आणि मटकी आहे. ते मोड येण्यासाठी आता सकाळीच पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडं आपण भिजू घालणार आहोत. आणि ते भिजू घातल्यानंतर त्याला संध्याकाळी काढून एका फडक्यामध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून त्याला मोड येतील. आणि ते उद्यासाठी आपल्याला मग खाण्यासाठी होईल मूग आणि मटकी. असं आपण आता डेली करणार आहोत. आत्तापर्यंत आपण हे बाहेरून आणत होतो, पण आपण स्वतः केलं पाहिजे. बाहेरून घेण्यापेक्षा हे आपण केलेलं आपल्याला अफोर्डेबल होईल, परवडेल आहे. आपण स्वतः केलेलं. त्याच्यासाठी आजपासून आपण आपलं स्वतः भिजू घालणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण ग्राउंडवरती आलेलो आहोत. आज दुपारी लायब्ररीमधला व्हिडिओ आपण टाकलेला नाही, पण आजच्या सेशनमध्ये आपण सकाळचे जे 3 तास आहेत आपले, त्या 3 तासामध्ये आपण सकाळी पहिले 2 तास मराठीचा अभ्यास केलेला आहे, मराठी ग्रामरचं. त्याच्यानंतर उरलेल्या 1 तासात आपले 3 दिवसाचे जेवढे टॉपिक झाले त्याचे क्वेश्चन आपण सॉल्व करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण गेलो होतो जेवणासाठी. जेवण करून आल्याच्यानंतर थोडं वॉकिंग करून आपण परत गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास केला. त्या सेशनमध्ये आपण गणित बुद्धिमत्तेचा आज झालेल्या आपल्या 2-3 दिवसाचे जे टॉपिक असतील त्या टॉपिकचे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत आपण, जेणेकरून आपले 2-3 झालेले टॉपिक जे आहेत ते कवर झाले पाहिजेत. म्हणजे टॉपिक झाल्याच्या नंतर लगेच आपण त्याचे क्वेश्चन सॉल्व करून घेतले पाहिजेत, म्हणजे तो टॉपिक जास्त लक्षात राहतो आपल्या. त्याच्यानंतर आपण आपलं सर्व आवरून 4:30 नंतर रूमवर जाऊन 5 वाजता आपण ग्राउंडवरती आलेलो आहोत. आज आपल्या इथं वर्कआउट असणार आहे. आज आपण वर्कआउट घेणार आहे 6 राऊंड घेणार आहोत आपण आउटरनी. म्हणजे बाहेरून 6 राऊंड घेणार आहोत आपण. 6 राऊंड मेंटेनने स्टेपिंगने 2 मिनटाच्या पेसने आपण 6 राऊंड घेणार आहोत. त्याच्यानंतर एक 800 मीटरची स्प्रिंट होईल आपली. पहिलं आलेला आपण थोडा गोळा टाकून घेऊ. गोळा टाकल्यानंतर वॉर्मअप करून आपण थोडं 800 मीटरची स्प्रिंट घेणार आहोत सगळं झाल्यानंतर. आणि काल आपण घेतला होता लेग वर्कआउट. त्याच्यानंतर आज आपला असणार आहे ॲप्सचा वर्कआउट. म्हणजे स्टमक फिट पाहिजे आपल्याला. जर आपलं पोट जर फिट असेल, म्हणजे जर पळण्यासाठी आपल्याला पोट फिट लागतं, त्याच्यासाठी आपले ॲप्स पडले पाहिजे जवळपास. पोटाची चरबी कमी झाली पाहिजे, त्याच्यासाठी आपण ॲप्स मारणार आहोत.